Hello and good morning, dear students. Now we are moving to last lecture of chapter number 3. In this lecture, we are going to solve remaining problems of chapter number 3. So, first of all, we start with problem number 20. So, we already solved problems before this section. So, all these problems are solved problems of your book. Now, problem number 20 is find directional derivative of this function phi, which is x square y plus y square z plus z square x at point 2 to 2 in the direction of normal to surface 4x square y plus 2z square is equal to 2 at 2 minus 1 3. So solution of problem number 20. So this uh, problem is have two सब प्रॉब्लेम्स. पहिला जो सब प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामध्ये काय आहे की सपोज हे फंक्शन आहे फाय. या फंक्शनचं आपल्याला डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे प्रोसिजर कशी काढायची. प्रोसिजर काय डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हची. आणि नेक्स्ट काय आहे की कोणत्या डायरेक्शनला वेक्टर आर दिलेला नाही आपल्याला, फक्त काय सांगितलेलं आहे हा जो सरफेस आहे ह्या सरफेसला जो नॉर्मल असेल ओके त्याच्या डायरेक्शनला. मग आता सुरुवातीला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह याचं काढण्यासाठी आपल्याला ह्या फंक्शनचं ग्रेडियंट घ्यावं लागेल. सो लेट ग्रेडियंट ऑफ फाय इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे डेफिनेशन ग्रेडियंट ऑफ फायची काय आहे की डॅबा फाय बाय डॅबा एक्स इंटू आय कॅप प्लस डॅबा फाय बाय डॅबा वाय जे कॅप प्लस डॅबा फाय बाय डॅबा झेड के कॅप. सो दॅट इज इक्वल टू, आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय येईल की 2 एक्स वाय ओके प्लस याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह येईल झेड स्क्वेअर इंटू आय कॅप प्लस याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय हे काय असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 YZ ओके विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपण इंटू जे कॅप प्लस डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड या पहिल्या फंक्शनचं ते असेल वाय स्क्वेअर ओके आणि याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड 2 झेड एक्स इंटू के कॅप. सो ग्रेडियंट ऑफ फाय ॲट 2 टू 2 इज इक्वल टू 2 टू 2 या पॉईंटला काढण्यासाठी आपल्याला एक्स वाय आणि झेड याची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची 2 2 आणि 2. सो फर्स्ट ऑफ ऑल 2 मल्टिप्लाय बाय एक्स इंटू वाय. सो 2 मल्टिप्लाय बाय ह्या दोघांची व्हॅल्यू 2 2 आहे सो हे होईल 2 क्यूब हे होईल 8 प्लस झेड स्क्वेअर म्हणजे 4 आय कॅप प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे परत 4 येईल ओके प्लस 2 इंटू वाय झेड परत 2 इंटू 2 आहे हे परत काय येणार आहे 8 जे कॅप प्लस वाय स्क्वेअर इथं परत काय येईल 4 प्लस 2 झेड इंटू एक्स. मग 2 झेड इंटू एक्स केलं तर हे परत 8 होईल के कॅप. सो दिस इज इक्वल टू 12 इथं 12 येईल इथं पण 12 येईल आणि इथं पण 12 येईल आपण कॉमन घेऊ शकतो. सो 12 आय कॅप जे कॅप प्लस के कॅप ओके. सो दिस इज द ग्रेडियंट ऑफ फाय ॲट पॉईंट 2 टू 2 याला म्हणा इक्वेशन 1. नाव डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हे ग्रेडियंट ऑफ फायचा एन कॅप बरोबर युनिट वेक्टर घ्यावा लागेल. पण एन कॅप काय सांगितलेलं आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये डायरेक्शन काय दिलेली आहे नॉर्मल टू दिस सरफेस ओके. आपल्याला माहिती आहे नॉर्मल टू दिस सरफेस हाऊ टू फाइंड आउट बाय युझिंग अगेन ग्रेडियंट. परत आपण म्हणणार आहे की लेट phi1 is the function which is 4x square y plus 2z square minus 2 okay. Now normal to phi1 at 2 minus 1 3 is काय असेल n cap is gradient of phi1 divided by magnitude of gradient of phi1 at 2 minus 1 3 ओके. मग पुढं लावा इक्वेशन 1 सॉरी 2 इथं 1 म्हटलेलं आहे आपण ऑलरेडी इक्वेशन नंबर 2. मग ग्रेडियंट ऑफ phi1 इज इक्वल टू, आता आपल्याला
phi1 हे जे फंक्शन आहे याचं ग्रेडियंट काढायचं आहे. मग काय होईल, डॅबा phi1 बाय डॅबा एक्स इंटू आय कॅप, याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल 8xy ओके इंटू आय कॅप प्लस याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय जे असेल 4x² जे कॅप आणि याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड सगळ्याचं जे काय असेल 4z के कॅप अँड ग्रेडियंट ऑफ phi1 ॲट 2 minus 1 3 इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आपल्याला 2 सबस्टिट्यूट करायची, वायची -1 आणि झेडची 3. सो 8 इंटू एक्स वाय, एक्स इंटू वाय किती येणार आहे -2 आणि मल्टिप्लाय बाय 8 केलं तर काय होईल ते -16 आय कॅप प्लस इथं 4 इंटू एक्स स्क्वेअर केला तर काय येईल 4. सो इथं पण काय येईल 16 जे कॅप प्लस 4 इंटू झेड, सो 4 इंटू झेड हे होईल 12 के कॅप. ओके, नाव दिस इज इक्वल टू 4 जर आपण कॉमन काढला या सगळ्यातून तर ब्रॅकेटमध्ये काय राहील की -4 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 3 के कॅप, राईट 443 सॉरी स्क्वेअर रूट नाही येणार, फक्त 4 कॉमन काढलेलं आहे आपण. ओके, नाव मॅग्निट्यूड ऑफ ग्रेडियंट ऑफ phi1 हे phi1 आहे सॉरी इज इक्वल टू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करण्यासाठी काय असेल की स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर हे तर कॉमन येईल म्हणजे 4 इथे येईल आपला, त्याच्यानंतर हे होईल 16 ओके प्लस 16 प्लस 9, so that is 4 into square root of 32 plus 9 which is 41. So 4 into 41. Therefore from equation 2 n cap is equal to काय असेल आता gradient of phi1 which is 4 into -4 I cap 4 j cap plus 3 k cap divided by magnitude of this gradient of phi1 which is 4 into root 41, 4 4 जाईल, n cap is this. now आता आपल्याला n cap पण भेटलेला आहे आणि ग्रेडियंट ऑफ फाय पण भेटलेला आहे. आपण काय काढू शकतो डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन फाय इन द डायरेक्शन ऑफ n cap, याला म्हणा इक्वेशन 3. पुढं इथं लिहितो मी डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय in direction of n cap is equal to gradient of phi dotted with n cap. Now this is equal to gradient of phi is 12 I plus j plus k, okay, dotted with minus 4I plus 4j 3k, okay, divided by under root 41. So this is equal to under root 41, okay, multiply by here we will get minus 48 plus 48 and plus 36. So this is 36 divided by under root 41. This is the directional derivative of phi in this direction. Okay, so with this we solved problem number 20. Now we are moving to problem number 21.
What is problem number 21? Find direction in which directional derivative of f, which is x square minus y square divided by xy, at point 1 1 is 0. So we have to find out direction in which directional derivative of this function is 0. So for that, again, we know that how to find out directional derivative. So gradient of phi, instead of gradient phi, we have here f. So gradient of f is equal to, so partial derivative of f with respect to x I cap, partial derivative with respect to y j cap, plus partial derivative of f with respect to z k cap, and f is equal to, see, if you divide this xy to first term, so that becomes x upon y minus y upon x. So x upon y minus y upon x. This is the function. Now this is equal to, here we have to differentiate this f with respect to x. If we differentiate this with respect to x, so first term is 1 upon y minus, if we differentiate this with respect to x, so minus y upon x square, so that becomes plus y upon x square. This minus sign will become positive with this I cap, into, here we have to differentiate this with respect to y. So if we differentiate this with respect to y, so derivative of this is minus x upon y square, and here minus, if we differentiate this with respect to y, so minus 1 upon x into j, and derivative of this with respect to z, here is no term of z in given function, so dabba f by dabba z is 0. Okay, so this is the term. Now gradient of f at 1 1 is equal to, here we have to substitute value of x as 1 and y as 1, so that is equal to, see, in this equation this term becomes 1 and this term also becomes 1 by substituting value of x and y as 1 1. So 1 plus 1 is 2, so this is 2I, and minus again 1 1, so this is minus 2, so minus 2I minus 2j. Okay, so this is the gradient of f. Now we have to find out directional derivative of f at 1 1 is 0. We have to find out the direction in which the directional derivative is 0. For that, suppose let n cap is the direction in which directional derivative is 0, then we know that how we find out that directional derivative, gradient of phi dotted with n cap, and that must be 0. Okay, the gradient of f आपल्याकडे काय आहे की 2I minus 2j dotted with n cap is equal to 0. आता इथं आपल्याला असा वेक्टर लागेल की ह्या वेक्टरचा आणि याचा जर आपण डॉट प्रोडक्ट घेतला तर तो काय आला पाहिजे 0. मग सपोज याचे जर कॉम्पोनंट घेतले आपण युनिट वेक्टरचे, एन कॅपचे कॉम्पोनंट घेतले, आपण काय घेतले, समजा एक्स आय कॅप वाय जे कॅप असे कॉम्पोनंट घेतले, तर काय होईल पहा, 2I minus 2j dotted with xi plus yj is equal to 0. म्हणजे इथं काय होईल की 2x, ओके, पहिली टर्म असेल, मायनस 2y इज इक्वल टू 0. ओके, हे आपलं इक्वेशन येईल, आणि पुढं काय येईल, एक्स इज इक्वल टू वाय. हे आपलं सोल्युशन येईल याला सोडवलं तर. म्हणजे ह्या वेक्टरमध्ये एक्स आणि वाय दोन्ही टर्म कशा पाहिजेत, सेम. किंवा इन अनदर वर्ड्स आपल्याला काय अजून हे कसं सोडवता येईल, असंही सोडवता येईल. किंवा पहा, हा जो वेक्टर आहे 2I मायनस 2j जर आपण ड्रॉ केला, सो 2I एक्स कॉम्पोनंट इथं असेल त्याचा जो असेल 2, आणि वाय कॉम्पोनंट काय मायनस जे -2 म्हणजे इथं असेल, आणि हा वेक्टर आपला असा असेल. ओके, हां, ग्रेट.
ग्रेडियंट ऑफ फायचा. आता याला परपेंडिक्युलर वेक्टर कसा येणार आहे आपला असा. ओके, मग त्यावेळेस आपल्याला एक्स कॉम्पोनंट परत काय ठेवावं लागेल, 2 ठेवावं लागेल आणि वाय कॉम्पोनंट -2 च्या ऐवजी 2 करावं लागेल. फक्त हा युनिट वेक्टर आहे, त्याच्यामुळं आपला वेक्टर आर कसा येणार आहे की 2i प्लस 2j. एक्स कॉम्पोनंट 2 ठेवला आणि वाय कॉम्पोनंट 2 ठेवला तर एकमेकांना परपेंडिक्युलर होतील. पण हा नॉर्मल असल्यामुळे याची मॅग्निट्यूड काय असणार आहे की स्क्वेअर रूट ऑफ 4 प्लस 4 विच इज 4 इंटू 2. सो दिस इज 2 रूट 2. ओके, सो एन कॅप मग कसं लिहिता येईल आपल्याला की हा वेक्टर डिवायडेड बाय त्याची मॅग्निट्यूड. सो 2i प्लस 2j डिवायडेड बाय 2 रूट 2 विच इज 1 बाय रूट 2 i प्लस j. ओके, याला सॉल्व केलं तर so this is the direction in which directional derivative of f is 0. आता जर तुम्ही याचा आणि याचा डॉट प्रोडक्ट घेतला तर आपल्याला आन्सर 0 येईल. ओके, so in this way we can find out this. Now we are moving to problem number 22. What is problem number 22? Prove that gradient of phi plus psi is equal to gradient of phi plus gradient of psi. That we have to prove. Let left hand side is gradient of phi plus psi. आता पहा, हे दोन वेगवेगळे फंक्शन आहेत फाय आणि साय. आपल्याला माहिती आहे ग्रेडियंटची डेफिनेशन काय आहे, बाय डेफिनेशन डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ फाय, फक्त फाय असेल तर. पण आता इथं काय आहे फाय आणि साय. सो बाय द डेफिनेशन ऑफ ग्रेडियंट, सो दॅट इज डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ फाय प्लस साय आय कॅप प्लस डॅबा बाय डॅबा वाय ऑफ फाय प्लस साय जे कॅप प्लस डॅबा बाय डॅबा झेड ऑफ फाय प्लस साय के कॅप. सो दिस इज इक्वल टू, याच्यामध्ये काय होईल आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण कशाला फाय प्लस सायला. मग त्याच्यामध्ये काय येईल की पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटू आय कॅप प्लस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ साय विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटू आय कॅप. याने याला मल्टिप्लाय केलं आणि हे टर्म सिम्प्लिफाय केली. प्लस नेक्स्ट याचं काय येईल पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय विथ रिस्पेक्ट टू वाय जे कॅप प्लस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ साय विथ रिस्पेक्ट टू वाय जे कॅप प्लस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय विथ रिस्पेक्ट टू झेड के कॅप प्लस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ साय विथ रिस्पेक्ट टू झेड के कॅप. नाव दिस इज इक्वल टू, पहा सगळ्या फायच्या टर्म एकत्र घेतल्या आपण तर काय येईल डॅबा फाय बाय डॅबा एक्स आय कॅप प्लस डॅबा फाय बाय डॅबा वाय जे कॅप प्लस डॅबा फाय बाय डॅबा झेड के कॅप प्लस नेक्स्ट आपल्याला काय करायचंय सगळ्या सायच्या टर्म एकत्र घ्यायच्यात. सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ साय विथ रिस्पेक्ट टू एक्स आय कॅप पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ साय विथ रिस्पेक्ट टू वाय जे कॅप प्लस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ साय विथ रिस्पेक्ट टू झेड के कॅप. नाव दिस इज इक्वल टू, हे बाय डेफिनेशन काय असणार आहे ग्रेडियंट ऑफ फाय प्लस हे काय असणार आहे बाय डेफिनेशन ग्रेडियंट ऑफ साय अँड दॅट इज नथिंग बट राईट हँड साइड. ओके, हे जर तुम्ही डेफिनेशन लिहिली ग्रेडियंट ऑफ फायची तर अशी लिहिता येईल, ग्रेडियंट ऑफ साय आपल्याला असं लिहिता येईल. ओके, नाव विथ दिस वी मूविंग टू प्रॉब्लेम नंबर 23. दोन प्रॉब्लेम राहिलेले आहेत आपले 23 आणि 24. See what is problem number 23. Prove that del square 1 upon r is equal to 0. So left hand side काय याची लॅप्लासियन ऑफ 1 अपॉन आर. मग डेल स्क्वेअर याची जर डेफिनेशन पाहिली आपण लॅप्लासियन तर लॅप्लासियन काय असणार आहे डॅबा स्क्वेअर बाय डॅबा एक्स स्क्वेअर ऑफ 1 अपॉन आर प्लस डॅबा स्क्वेअर बाय डॅबा वाय स्क्वेअर ऑफ 1 अपॉन आर प्लस डॅबा स्क्वेअर बाय डॅबा झेड स्क्वेअर ऑफ 1 अपॉन आर. याला म्हणा इक्वेशन 1. आता पहा
इथं आर म्हणजे काय की स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके, सो हिअर आर इज दिस. नाव याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे सेकंड ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सुरुवातीला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेऊया, नंतर सेकंड ऑर्डर घेता येईल त्याला डिफरन्शिएट करून. सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ 1 अपॉन आर म्हणजे 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू, हे 1 अपॉन आर आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू एक्स. सुरुवातीला स्क्वेअर रूट आहे इम्प्लिसिट फंक्शन, मग त्याचं काय होईल की -1/2. ओके, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर याची पॉवर सुरुवातीला किती होती -1/2, 1 डिवायडेड बाय त्याच्यामुळं. सो -1/2 -1 ते काय होईल की -3/2 आणि याला मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x. हा 2 कॅन्सल होईल आणि काय राहील फक्त की -x मल्टिप्लाय बाय दिस टर्म. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, याचं परत जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स तर लेफ्ट हँड साईडला काय येईल की सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ 1 अपॉन आर इज इक्वल टू, आता पहा राईट हँड साईडला मायनस, ओके, मायनस एक्स मल्टिप्लाय बाय दिस. या दोघांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला कारण हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय होईल आता प्रोडक्ट रूल वापरला तर एक्स सुरुवातीला काय येईल 1, त्यावेळेस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू -3/2 कॉमन असेल, कॉन्स्टंट असेल सॉरी, आणि प्लस प्लस एक्स तसाच राहील आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. मग परत याची पॉवर -3/2 आहे, सुरुवातीला याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर एक्स मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू -3/2 -1. ओके, मग ते काय येईल -5/2 आणि याला मल्टिप्लाय बाय -3/2 असेल. ओके, सो -3/2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू -3/2 -1. ओके, आणि याला मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर याचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x. हा 2 कॅन्सल होईल. ओके, नाव दिस इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू -3/2 मायनस इथं 3 इंटू एक्स स्क्वेअर हा एक्स आणि हा एक्स रेस टू मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू -5/2. नाव दिस इज इक्वल टू, ह्या निगेटिव्ह साईनने जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर याचं साईन निगेटिव्ह येईल आणि याचं साईन पॉझिटिव्ह येईल. या दोघांमधून जर आपण ही टर्म कॉमन घेतली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू -5/2 कॉमन घेतला आपण. ओके, तर या टर्ममध्ये काय राहणार आहे फक्त 3x स्क्वेअर. ओके, मायनस इथं पहा आता याची पॉवर आहे -3/2 आणि इथं आपण कॉमन घेतलेलं आहे -5/2, म्हणजे इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर याची पॉवर अशी पाहिजे. ठीक आहे, ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर किती आली पाहिजे -3/2. मग ते कसं काढणार पहा -5/2 आणि याची जी पॉवर आहे त्याला समजा आपण एक्स म्हटलं, सपोज वी कॉल दिस एज एक्स, यांची ॲडिशन केली तर किती आली पाहिजे -3/2. सो व्हॅल्यू ऑफ एक्स इज -3/2. ओके, अँड प्लस 5/2 राईट हँड साईडला गेलं तर जे काय होईल 2 आणि 5 - 3 विच इज 2 विच इज 1, म्हणजे याची पॉवर किती येणार आहे 1. ओके, सो -5/2 प्लस 1 हे -3/2 असणार आहे. So in this way we can take out this x square plus y square plus z square raised to -5/2 as a common term. Now next, now here this is equal to, see, this
3x square minus x square, so that becomes 2x square. And if we multiply with this negative sign to this term and this term, so 3x square minus y square minus z square multiply by x square plus y square plus z square raised to 5 by 2 minus 5 by 2. So we can write this in the denominator. Okay, हे आपण डिनॉमिनेटरला घेऊ शकतो. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 5/2. ओके, आता हे जे आपण सॉल्व केलेलं आहे हे काय, दिस इज नथिंग बट सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/r with respect to x. Similarly, okay, call this as equation 1. If we find out second order partial derivative with respect to y of 1/r, similarly याच्यावरून आपण ती लिहिणार आहे. आता जर विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलं तर इथं काय चेंज होईल, आता इथं 2y येईल, बाकीचं सगळं आहे तसं राहील. ठीक आहे, सेम प्रोसिजर केली आपण. तर हिअर वी गेट 2y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर, ओके, डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 5/2 ही टर्म येईल आपल्याला. इफ जर तुम्हाला डाऊट वाटत असेल, हे येत नाही तर सॉल्व करून पहा. ठीक आहे, यू विल कम टू दिस स्टेप. नाव कॉल दिस एज इक्वेशन 2 अँड याचं जर डेरिव्हेटिव्ह इथं लिहितो मी विथ रिस्पेक्ट टू झेड घेतलं अँड सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/r विथ रिस्पेक्ट टू झेड इज, याच्यावरून कसं लिहिता येईल आपल्याला, 2z स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 5/2. सो using, we are calling this as 3. So equation 1, 2 and 3 in previous equation where del square 1/r is there, याच्यामध्ये काय होतं आपलं, या इक्वेशनमध्ये हे रफ आउट केलं मी, डॅबा स्क्वेअर बाय डॅबा एक्स स्क्वेअर 1/r प्लस डॅबा स्क्वेअर बाय डॅबा वाय स्क्वेअर 1/r प्लस डॅबा स्क्वेअर बाय डॅबा झेड स्क्वेअर 1/r याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर काय येईल, हे 3 याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम आहे. सो डिनॉमिनेटर इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 5/2. इन द न्यूमिरेटर ह्याची ॲडिशन होईल आता सगळ्यांची. ओके, सो पहा 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर प्लस 2z स्क्वेअर मायनस मायनस इथं पहा एक्स स्क्वेअर एकदा आहे, इथं एक्स स्क्वेअर एकदा आहे, सो मायनस 2x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर पहा या टर्ममध्ये ॲडिशन केली तर काय होईल 2y स्क्वेअर मायनस इथं मायनस झेड स्क्वेअर आहे, इथं मायनस झेड स्क्वेअर आहे, ॲडिशन काय येणार आहे मायनस 2z स्क्वेअर. सो दिस term will cancel each other and we get 0 upon this term which is 0, and that is nothing but right hand side of this equation. Okay, so with this we prove identity number 23. आता फक्त आपली आयडेंटिटी नंबर 24 राहिलेली. सो लास्ट आयडेंटिटी, prove that divergence of vector r divided by left hand side is del dot, means divergence of vector r divided by r cube is 0, that we have to prove. And given gradient of r raised to n is n into r raised to n minus 2 into vector r, and divergence of vector r is 3. These two relations we have to use. Sorry, these two relations that we have to use in our identity. Now left hand side is divergence of
vector r dotted with r cube. So let vector A is vector r and phi is 1 upon r cube. हे स्केलर फंक्शन आहे 1 अपॉन r क्यूब आणि वेक्टर a इज इक्वल टू वेक्टर r हे वेक्टर फंक्शन आहे. मग पुढं लेट डायव्हर्जन्स ऑफ phi इंटू a इज इक्वल टू युझिंग आपल्याला माहिती आहे ही आयडेंटिटी डायव्हर्जन्स ऑफ स्केलार मल्टिप्लाय बाय व्हेक्टर डायव्हर्जन्स ऑफ phi इंटू a ही वेक्टर आयडेंटिटी. राईट हँड साईडला काय असणार आहे याच्या की ग्रेडियंट ऑफ phi डॉटेड विथ a प्लस phi इंटू डायव्हर्जन्स ऑफ a. ओके, इथं आपण यूज केली आयडेंटिटी. सो हिअर डेल डॉटेड विथ इथं काय असणार आहे की वेक्टर r अपॉन r क्यूब इज इक्वल टू ग्रेडियंट ऑफ phi म्हणजे इथं काय होईल की ग्रेडियंट ऑफ phi काय आपला 1 अपॉन r क्यूब. सो ग्रेडियंट ऑफ 1 अपॉन r क्यूब मल्टिप्लाय डॉटेड विथ वेक्टर r. ओके, प्लस phi काय आपला आता 1 अपॉन r क्यूब इंटू डेल डॉटेड विथ ए काय आपला वेक्टर r. सो डायव्हर्जन्स ऑफ वेक्टर r. नाव दिस इज इक्वल टू आता पहा हे काय ग्रेडियंट ऑफ 1 अपॉन r क्यूब. 1 अपॉन r क्यूब कसं लिहू शकतो आपण r⁻³ सो ग्रेडियंट ऑफ r⁻n ही आयडेंटिटी आपण यूज करू शकतो. सो ग्रेडियंट ऑफ r⁻n काय n इंटू r⁻n-2 इंटू वेक्टर r. मग इथं काय येईल की n म्हणजे काय आपला -3 इंटू r⁻n म्हणजे -3 -2 हे येईल -5 आणि मल्टिप्लाय बाय वेक्टर r डॉटेड विथ वेक्टर r प्लस 1 अपॉन r क्यूब इंटू डेल डॉट r डायव्हर्जन्स ऑफ r हे काय 3 म्हणजे इथं काय येईल 3 अपॉन r क्यूब. नाव वेक्टर r डॉटेड विथ वेक्टर r कुठल्याही वेक्टरचा स्वतःबरोबर डॉट प्रोडक्ट घेतला तर काय असतो त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. सो दिस इज नथिंग बट r स्क्वेअर. नाव r⁻5 आणि r स्क्वेअर म्हणजे -5 + 2 हे याची पॉवर किती येईल -3. सो -3 इंटू r⁻³ प्लस 3 अपॉन r क्यूब. सो दिस इज -3 अपॉन r क्यूब प्लस 3 अपॉन r क्यूब. सेम क्वांटिटी आहेत. one is having negative sign, one is having positive side. So this is equal to 0 and that is right hand side. Okay, with this आपला we finish all the problems, solved problems of chapter number 3. Now there is exercise unsolved problems on chapter number 3 that you have to solve in home as an exercise. If you get any problem for solving those problems, okay, you can ask me at any time. जर तुम्हाला काही अडचण आली ते प्रॉब्लेम सोडवताना तर तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करा. ओके, नाव आपला जो चौथा चॅप्टर आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला सुरू करूया. ठीक आहे, दॅट इज द लास्ट चॅप्टर ऑफ आवर सिलेबस. थँक्यू.